आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्टँड यू बेटर अंडरस्टँड. अक्षय प्लीज तू समजव ना त्यांना प्लीज. अक्षय ऐक ना. तू प्लीज शांत. अगं एवढी समजूतदार आहेस तू, मग आजच असं का वागतेस? अरे समजूतदार आहे म्हणून प्रत्येक वेळी मीच कॉम्प्रोमाइज करायचं? माझी स्वप्न नाहीये का? प्रत्येक वेळी आपणच काय ऍडजस्ट करायचं? अक्षय मला हेच कळत नाहीये. आवाज हळू. श्रावणी अगं काय चाललंय काय तुझं? इतकी स्वार्थी कशी वागू शकतेस तू? अगं तुझ्या ताईने तुझ्यासाठी काय काय नाही केलंय. अगं तुला न्याय मिळवून देण्यासाठी त्या पोरीचा जीव गेलाय. आई अगं तिचाच नवरा आहे श्रेयस. तो जर बरा झाला तर दोन्ही कुटुंबासाठी आनंद नाहीये का? आणि ज्याच्यावर तुझं जीवापाड प्रेम आहे त्याच व्यक्तीसोबत तुझं लग्न होतंय ना, मग तेवढं पुरेसं नाहीये का? तुझ्या प्रेमाची हक्काची सगळी माणसं आहेत ना तुझ्या आजूबाजूला, तेवढी पुरी नाहीयेत का तुला? श्रावणी अगं बाळा, बाहेरच्या झगमगाटापेक्षा मनात तेवणारा आनंद जास्त प्रकाश देतो, हो की नाही? श्रावणी जरासा समजूतदारपणा दाखव ना. तुला कळत कसं नाही ग? आपल्या घरात काय चाललंय तर जरा शांतपणे विचार कर ना. आपला श्रेयस बरा झाला ना की तुमचं रिसेप्शन धूम धडाक्यात साजरं करू ना आपण. कधी होणार आहे कोणास ठाऊक. अनबिलीवेबल रिअली. काय करू? सरिताला सांभाळू का श्रावणीला समजावू? अल्लड आहे पोर. भावनेच्या भरात बोलून गेली, पण मनात काही नसतं तिच्या. माफ करा, मी समजावतो तिला. You better do that. काय हो, आपल्या दोघी मुलींच्या आयुष्यात असे प्रॉब्लेम येतात तरी माझी आराध्या प्रत्येक संकटाला आनंदात बदलण्याचा प्रयत्न करायची. या श्रावणीसाठी काय काय केलं नाही तिने. अगदी जीवाचं रान केलं पोरीनी. आणि पाहताय ना आता ती कशी वागतीये. अगदी त्या यशोधरा मॅडमनी डोक्यावर हात ठेवल्यागत वागायला लागली ती. माझ्या आराध्याने तिचं लग्न जमावं म्हणून काय काय केलं. सगळं विसरून गेलीये ती. सगळं विसरून गेलीये. तिला ना फक्त डामडौल हवाय, झगमगाट हवाय, बस. नाही ग, अगं तू तरी समजून घे ना तिला. काय समजून द्यायचं? अगं लहान आहे आपली श्रावणी. तिचं लग्न आहे ना. लग्न काय परत परत होतं का? उलट असा का नाही विचार करत की इतकी संकट, इतका विरोध पचवून हे जर लग्न होतंय तर ते मिरवत वाजत गाजत व्हावं असं तिला नाही का वाटणार? आणि ती तिच्या ताईला, तिच्या ताईच्या त्यागाला विसरली असेल असं कसं म्हणते तू? उलट आपली आराध्या जर असती तर तिलाही असंच वाटलं असतं की आपल्या श्रावणीचं लग्न अगदी थाटामाटात व्हावं, हो का नाही? हो. अगं आपण आपल्या श्रावणीला समजून नाही घेणार तर कोण घेणार सरिता? आधीच आपण आपल्या एका मुलीला गमावून बसलो आहोत ग. श्रावणी जर इथे सुखाने नांदणार असेल, तिच्या आयुष्यात आनंद येणार असेल तर ती सरनाईकांसारखी वागायला लागली तर काय हरकत आहे?
हे बघ सरिता, मला कळतंय तुझ्या मनात नक्की काय चाललंय. आराध्यासारखी दिसणारी मुलगी सतत डोळ्यासमोर पाहून तुला त्रास होतोय ना, हे समजू शकतो. मोठ्या मुश्किलीने आपण आपल्याला समजवलं होतं की आपली आराध्या या जगात नाही आहे, आणि अचानक ही मुलगी अशी समोर आली आणि हो ना हो, नाही बघवते ती मुलगी डोळ्यासमोर, नाही बघवते. म्हणूनच काल मी तिच्याशी बोलले. चांगली आहे हो पोर, अगदी स्वभाव चांगला आहे तिचा, पण ना तिच्यातनं मला माझी आराध्याच दिसतीये आणि त्याच गोष्टीचा मला जास्त त्रास होतोय. सगळ्यांसाठी ठीक आहे हो, अगदी श्रेयससाठी पण ती मुलगी चांगली आहे, पण ना मला त्रास होतोय. किती केलं तर आई आहे हो मी तिची. तिची प्रत्येक गोष्ट माझ्याशी जोडलेली आहे. अगदी अगदी ती तानुली होती ना तेव्हापासूनच नाही, तर ती पोटात होती ना तेव्हाच्या तिच्या हालचाली सुद्धा आत्ता मला आठवतायत हो. या सगळ्या आठवणी उचंबळून येत आहेत आणि त्यामुळे ना दिवसेंदिवस या घरात राहणं मला खूप कठीण होतंय, खूप कठीण होतंय. होय ग सरिता, मी आजवर कधी बोललो नाही, पण आपल्या आराध्यासारखी दिसणारी मुलगी सतत आपल्या डोळ्यासमोर वावरते आणि ती आराध्या नाही आहे, याचा खूप त्रास होतो ग. असं वाटतं अचानक आपली आराध्या येईल आणि हाक मारेल. ते भावनांचे हिलकावे मलाही नाही सहन होत ग. खरंच सांगतो, ते दिवसभर आराध्यासारखी दिसणारी मुलगी डोळ्यासमोर वावरताना काळजाला घर पडतात ग. खरंच मला वाटतं आपण हे लग्न होईपर्यंत इथे राहूया. लग्न झालं ना की आपण आपल्या गावी जाऊ. तिथे फक्त तू आणि मी दोघंच असू आणि आपल्या आराध्याची आठवण, त्या आठवणी बरोबर आपण आपलं आयुष्य काढू. आराध्या, ताईने इथे का बोलवलं असेल मला? काय काम? अरे ताई, हा ताई. ऑल सेट? हो ताई, काय झालं? मला बाहेर थांबायला सांगितलं. संजय, अक्षय आणि श्रावणीचं लग्न आपण कुठल्या सिच्युएशन मध्ये करतोय तुला चांगलंच माहितीये. ज्या घरात लग्न होतंय हे कुणालाही कळता कामा नये. ही गोष्ट अंडर एनी सर्कमस्टान्स मीडिया पर्यंत